हरे जय जय राम कृष्ण हे सुंदर ते धाना हे मीठे बारे सुंदर ते धाना हे मीठे बारे सुंदर ते धाना हे मीठे बारे सुंदर ते धाना हे मीठे
हेलो अरे हेलो 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 राम कृष्ण
संगीत विशारद नामदेव महाराज बापमारे त्यांना साथ करतील संगीत विशारद गणेश महाराज पाटक आणि मृदंग साथ करतील हरिभक्त प्रायण मृदंग विशारद विलास महाराज झोंडे आणि गणेश महाराज विघ्ने. हॅलो 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 अरे हां हे संताचे पाय हा संताचे पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा
सांभाळा. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडी, त्यांची येणी जोडे सर्व सुख. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेविना आवडी, वचन न मोडी बोलिले जे. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करे. पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुमचे. मिठे विटे मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरु तुमची पावले दोन्ही. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबारायांचा संत पराभंग आहे. आज एक दिवशीय वैष्णव मेळावा आपले संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त
हा एक दिवसीय वैष्णव मेळावा. तसं पाहिलं तर मला काहीच येत नाही. आता सद्गुरूंचं काय म्हणतात ना, सद्गुरूंनी आज्ञा करावी आणि त्यांनी जे आपल्याला खाऊ घातलं आपल्या त्यांच्याच ताटातलं घेऊन त्यांनाच 2 घास भरवण्याची संधी मिळाली. तसं पाहिलं तर काही येत नाही, तुमच्यातलीच मी एक आहे. पण जे काय सांगेल ते ज्ञान मला झालं नाही झालं माहीत नाही, पण संतांचा जो निरोप आहे, जो माझ्यापर्यंत जो आला, संतांचा जो निरोप मला दिला गेला, तो मी तुमच्या समोर मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कारण की हा निरोप इतका महत्वाचा आहे. हा तुमच्या आईचा निरोप आहे. कारण की हा निरोप जगातलं दुसरं कोणीच सांगू शकत नाही संतांशिवाय. बाकी जगात तुम्हाला प्रपंच शिकवतील, पैसा कमवायला शिकवतील, सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील, पण भक्ती किंवा तुमच्या जन्माचं जे उद्देश आहे, जन्माचा उद्देश काय आहे, हे संतांशिवाय तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही. संताविना प्राप्ती हा संताविना प्राप्ती संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणजे वेद सुद्धा काय सांगतात की तुम्हाला जर ज्ञान पाहिजे असेल, भक्ती मार्ग पाहिजे असेल, किंवा जन्माचा जो तुमचा मूळ उद्देश आहे तो जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला संतांच्याकडेच जावं लागेल. मग संत एकतर हा निरोप फक्त माणसालाच कळू शकतो. जनावरा पुढे 1-2 तास जरी बोंबलत बसलं तरी हा निरोप आणि कहे ज्ञान मिळणंच मुश्किल आहे. जन्म मिळणं मुश्किल आहे माणसाचा. काय संत सांगतात काय की एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. माणसाचा जन्म किती दुर्लभ आहे हो, किती दुर्लभ आहे माणसाचा जन्म. मनुष्य देह दुर्लभ जाना, मनुष्य देह Yeah.
मधुसूदना. किती दुःख आहे, पण दुःख आहे, मग जन्माला आल्यानंतर दुःख आहे हे आम्ही विसरूनच गेलोय. जन्म मरण हे दुःख आहे हेच आम्ही विसरून गेलोय. आम्हाला इतकं गोड लागतंय की काय सांगावं. संत सांगतात की मनुष्य देह एवढा दुर्लभ मिळालाय तुम्हाला, आंधळ्यांनी टाळी वाजवावी आणि हातात कावळा यावा, हे जितकं अशक्य आहे किंवा इतकं दुर्लभ आहे त्याप्रमाणे मनुष्य देह मिळणं. पावला हा देह काकटाळी नारे, नगरो ते उपाय गडो आरे, नगरो ते उपाय गडो आरे, नगरो ते उपाय गडो आरे. माणसाचा जन्म हा भक्ती करण्यासाठी आहे हे फक्त संतच सांगू शकतात. संत सांगतात की काय की भक्ती विनजिने जळला जिरवाणे, संसार भोगणे दुःख मूळ, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. किती सांगितलंय, कोटी कोटी वेळा एकाच योनीमध्ये यावं लागतं, मरावं लागतं, जन्मावं लागतं. आणि मग असं 84 लक्ष किती हो, संतांनी हिशोब सांगितला. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 30 लक्ष योनी पशुची या घरी, मानवा भितरी 4 लक्ष, नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा तयाचा मातेरा केला मुळे. किती एवढ्या वेळा तुम्ही आम्ही जन्माला येतो मरतो, जन्माला येतो मरतो, प्रत्येक योनीमध्ये. सुख आहे का होते, सुख आहे का. जर दळण समजा गव्हाला जर किडे झाले आणि आपण जर चाळणी घेऊन बसलो, त्या चाळणीतून खाली बदाबदा किडे पडतात. त्या किड्यांना कधी विचारलं का तुम्ही का रे बाबा तू संत का नाही समजून घेतले, सुख आहे का त्या योनीमध्ये, सुख आहे का नाही ना. काय मग असं तुम्ही आम्ही कित्येक वेळा जन्माला आलोय मेलोय, पण आपल्याला काय झालंय त्याची आठवण राहिली नाही. मग संत आपल्याला जे विसरलंय त्याची आठवण करून देतात. काय की गर्भवासाचं दुःख काय सोपं आहे का. काय सांगू गर्भीची यातना, माझ्या भोगीचा नारायणा, माऊस पुत्र गा, तुझ्या औषधाचा काय सांगू गर्भीची यातना, माझ्या भोगीचा नारायणा, मातेच्या उदरपुरी पचुनी विष्टेच्या दातरे, उकडून 9 मासवरी जन्म जन्मोनी मरती. काय मातेच्या उदरामध्ये तुम्ही आम्ही 9 महिने 9 दिवस उकडलेल्या, जसं चुलीवर एखादा आदन ठेवावं आणि त्यामध्ये जशी एखादी अन्न उकडतं त्याप्रमाणे आईच्या गर्भामध्ये हा जीव तिच्या जो अग्नी असतो जठराग्नी त्यामध्ये हा जीव उकडत असतो. पण हे काय झालंय की हे आपल्याला त्याची आठवण नाही, त्याचा विसर पडला, त्यामुळे आपल्याला त्या दुःखाचं स्मरण राहिलं नाही. आणि ज्यावेळेस त्या आईच्या उदरामध्ये जीव वाढत असतो त्यावेळेस तुम्ही आम्ही भगवंताला एक वचन दिलं. काय वचन काय दिलं, एक वेळ करी या दुःखा
दुःखा वेगळे काय म्हणलंय की आठवीन पाय हा माझा नवस. काय वचन दिलं तुम्ही आम्ही भगवंताला आईच्या गर्भामध्ये की मला या दुःख यातनेतून या गर्भवासाच्या यातनेतून तू सुखरूप बाहेर काढ आणि मी तुझे पाय विसरणार, तुझ्या पायांचं अखंड चिंतन करेन. हे वचन भगवंताला दिलं. आता भगवंताचे पाय कसे हो, भगवंताच्या पायाची ओळख देतं का कोणी करून आपल्याला. पण आपण इतके भाग्यवान आहे की आपल्याला असे संत मिळाले, असे सद्गुरू मिळाले की त्यांनी आपल्याला संतांच्या पायाची म्हणजे फिट्ट बसून दिले की संतांचे पाय म्हणजे काय. नाही इतके दिवस आमचा असा भ्रम होता की कोणीतरी पांढरे कपडे घातलेला, दाढी जटा माळा घातलेला माणूस आणि त्याचे पाय म्हणजे संतांचे पाय. हा वरवरचा अर्थ एवढंच आम्हाला माहित होतं. पण ज्यावेळेस संत जीवनामध्ये आले आणि तिथं फैसला करून दिला की संतांचे पाय म्हणजे काय. आता ओघाणी विषय आला आणि तो दिवस आठवला की ज्या दिवशी भाऊंचे म्हणजे सद्गुरूंची भेट झाली. सद्गुरूंचं पहिलं भेट तो दिवस की काय माहिती नव्हतं, चालला होता वरवरचा परमार्थ. आणि एक मोठे महात्मे आम्ही त्यांना अनुग्रह त्यांची दीक्षा घेतली होती आणि त्यांचं चालू होतं भक्ती ज्या त्यांनी जे सांगितलं ते. पण योग काहीतरी आमचं पुण्य फळाला आलं आणि सद्गुरूची भेट झाली त्या दिवशी. आणि त्या दिवशी फैसला झाला पाय म्हणजे काय. तर आमच्या डोक्यात आमचं इतकं गबाळ आम्ही भरून ठेवलं होतं की एखाद्या व्यक्तीचे जे पाय ते म्हणजे संतांचे पाय. पण जो खरा पारखी असतो ना, रत्न पारखी, की त्याला ते वर्म माहीत असतं आणि ते वर्म त्यांनी आम्हाला त्या दिवशी सांगितलं किंवा दाखवूनच दिलं. काय की संतांचे पाय काय. ज्यावेळेस चर्चा झाली अगदी रात्रीचे 11-12 वाजले असतील इतका वेळ, कारण आमच्या बुद्धीत इतकं हे होतं, प्रश्न होते भरपूर प्रश्न सद्गुरूंना इतके विचारले गेले की म्हणजे आम्ही पण देहानेच पाहत होतो ना. आणि सद्गुरूंचं ज्ञान आणि आमचं अज्ञान असा तो लढा चालू होता त्या दिवशी. पण किती झालं तरी अज्ञान हे हरतच, शेवटी अज्ञानाला हार स्वीकारावंच लागते. त्या दिवशी सद्गुरूंनी भाऊंनी फैसला केला की बाई ताई तू ज्या देहाला गुरु मानून बसली किंवा त्या व्यक्तीला गुरु मानून बसली ते कधीतरी मरणार आहे, ते नाशिवंत आहे, कधीतरी तो देह जाणार आहे. आणि तू त्या देहाचे पाय जरी तोडून घरात लटकून ठेवलं, रोज त्याची येता जाता येईल, तो एक दिवस नाही 4 तासात ते सडायला चालू होईल, त्याच्यामध्ये किड्या पडतील आणि देह हा नाशिवंत आहे. तू जर सद्गुरू मानत असशील तर त्याच्यामधला देह गेल्यानंतर सुद्धा जे तत्व शिल्लक राहतं ते तत्व अविनाशी आहे आणि ते सर्व व्यापक आहे. तुझा सद्गुरू देहापुरता मर्यादित नसून तो व्यापक आहे. ही फैसला संतांचे पाय काय की तुझ्या नाकामध्ये तुझा श्वास घेती, तो श्वास कोणाच्या सत्तेने येतो, कोणाच्या सत्तेने. तुमची आमची सत्ता आहे श्वास घ्यायला नाही ना. चाले हे शरीर कोणाचे
कुणाचे असत्य कोण बोलवितो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. काय की तुम्हाला जी चालवणारी सत्ता आहे, तुम्हाला आम्हाला चालवणारी जी सत्ता आहे ती भगवंत आहे. आम्ही इतके दिवस देवळातच शोधत होतो. शोधिशी मानवा मंदिरे नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिशी मानवा शोधिशी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी. पण आम्ही जग पालतो घालतो, पण आतमध्ये कोण आहे ते कधी आम्हाला कळतच नाही की आपल्या आतमध्ये कोण आहे. ज्याच्या सत्तेने कोणाच्या सत्तेने चाललंय आपलं. आपली श्वास घ्यायची सत्ता सुद्धा आपली नाहीये. आपण जरी म्हटलं मी श्वास घेतो, मी नाही घेत. मी भगवंत 24 तास अखंड तुमच्यामध्ये आमच्यामध्ये 21,600 वेळा त्याचं येणं जाणं चालू आहे. आणि त्याच्या जो आहे म्हणून आपण इथं उभे. आपली सत्ता काहीच नाहीये. मुळात आपण कोण आहे. इतके दिवस आपलं काय चाललं होतं की देह मी, मला ठेवलेलं जे नाव आहे तोच मी, हा निश्चय आमचा जन्मानंतर झाला होता. पण सद्गुरूंनी काय केलं की खऱ्या स्वरूपाची प्राप्ती करून दिली की तू कोण आहेस. तू म्हणजे काय. तुला चालवणारी जी सत्ता आहे, जसं गाडी आहे, पण गाडी स्वतःहून नाही चालत, तिला चालवायला कोणीतरी ड्रायव्हर असतो. आणि त्या ड्रायव्हरलाही चालवणारी जी सत्ता आहे ती भगवंत आहे. ती तुमच्या आमच्यामध्ये श्वासरूपाने आत्मरूपाने तुमच्या आमच्यामध्ये आहे अखंड. आणि म्हणून आपलं सर्व काही कार्य चालू आहे. म्हणून मग पहिले अभंगाची ओळख आहे की संतांची पायी हा माझा विश्वास. त्या पायांवर ज्या दिवशी अनुग्रह झाला त्या दिवशी खरे पाय कळाले. काय एकनाथ महाराज म्हणतात काय, ज्याच्याने श्वासोश्वासाचा परिचारू निमिष निमिषेचा वापरू आणि माझे निमिष सुखे साचर तेथेच घर बांधिले. एकनाथ महाराज काय म्हणतात की तुमच्या आमच्या श्वासोश्वासाचं जे येणं जाणं चालू आहे 21,600 वेळा श्वास तुमच्यामध्ये भगवंत जातो, भगवंत येतो, भगवंत जातो. हे भगवंताचे काय पाय. आणि त्या पायांवर ज्या दिवशी अनुग्रह झाला. आता बघा आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी करतोय संताजी महाराज जगनाडे, त्यांचं थोडंसं चरित्र आपल्या पारखे भाऊने टाकलं होतं. तर काय की संताजी महाराज म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचे 14 टाळकऱ्यांपैकी किंवा शिष्यांपैकी एक शिष्य. त्यांचं जीवन चरित्र पाहिलं तर काय, ज्यावेळेस सद्गुरु भेट झाली, तुकोबा महाराज भेटले, अनुग्रह झाला. आणि त्या दिवशी काय झालं, त्यांनी सद्गुरूंना आपलं आयुष्य वाहून दिलं, झोकून दिलं. म्हणजे इतकी काय म्हणतात जे साधकामध्ये किंवा शिष्यामध्ये जी एक गुण असायला हवा. आपण गुण शिष्याचे गुण पाहिले ज्ञानेश्वरीमध्ये किंवा भागवतामध्ये काय की तुम्हाला सद्गुरू म्हणजे देह नाही तर हरिपाठामध्ये माऊली म्हणतात काय, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम देव होय गुरु. माऊली म्हणतात की सद्गुरु म्हणजे मूर्तिमंत परब्रह्म आहे. सद्गुरु म्हणजे मूर्तिमंत पांडुरंग तुमच्या भेटीला आलेला आहे.
मग असे सद्गुरू ज्यावेळेस संताजी महाराजांच्या जीवनामध्ये आले त्यांनी त्यांना वाहून दिलं. तुकोबारायांची जी गाथा आहे त्याचे लेखक हे आपले संताजी महाराज जगनाडे आहेत. ज्यावेळेस मुघलांची त्यांच्या गावाला ज्यावेळेस धाड पडली त्यावेळेस लुटालूट चालू झाली त्यावेळेस संताजी महाराजांनी पहिली तुकोबारायांची गाथा उराशी धरली आणि ती घेऊन बाहेर निघून पळून गेले म्हणजे लपले. थोडक्यात त्यांनी जगातल्या म्हणजे संसारातल्या संपत्तीचा विचार नाही केला. नाही तर तुम्ही आम्ही असतो तर संपत्ती पहिली घेतली असती मग पळाला असतो. पण त्यांनी गाथा कारण सद्गुरूला वचन दिलं होतं. ज्यावेळेस तुकोबाराय वैकुंठाला गेले त्यावेळेस संताजी महाराजांकडून वचन घेतलं की माझी गाथा ही तुला जतन करायची आहे. सद्गुरूला एक वचन दिलं आणि ते अखंड शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सांभाळलं. तुम्ही आम्ही सुद्धा काय केलेलं आहे सद्गुरूंना ज्यावेळेस आपण अनुग्रह घेतला त्यावेळेस सद्गुरूंना वचन दिले काय दिले की हे नाम जे आपल्याला दिलंय पण आपल्याला काय दिलंय ना ह्याचं तर आपल्याला मोल राहिलं नाही. काय की आपलं भाग्य एवढं मोठं आहे. पहिले हे नाम एक वेळ कानावर येण्यासाठी खूप भाग्य लागतं आणि पहिले कठीण तपश्चर्या करावी लागत होती ह्या नामाची प्राप्ती होण्यासाठी. जर आपण नवनाथ ग्रंथ बघितलं उघडून तर प्रत्येक सगळे नवनारायणांचेच अवतार होते आणि ज्या ज्या वेळेस त्यांना ह्या नामाचा अनुग्रह द्यायचा तर अगोदर सद्गुरूंनी त्यांची कठीण परीक्षा घेतली. नवनाथ ग्रंथ जर वाचला तर प्रत्येक शिष्याची आधी परीक्षा झाली मग त्यांना नाम दिलं. तुम्ही आम्ही एवढे वशिल्याचे की आम्हाला ना कुठली परीक्षा द्यावी लागली ना आम्हाला काही नाही. काय सुखे येतो घरा नारायण. आम्हाला भगवंताची प्राप्ती स्वस्वरूपाची ओळख करून देण्यासाठी सद्गुरू आपण होऊन आपल्या जीवापर्यंत आले. आपलं किती भाग्य मोठं आहे. पण आम्हाला काय आम्हाला संसार इतका गोड आहे. आम्हाला संसाराचं हित सांगितलं की आमच्या पटकन डोक्यात बसतं नाही का. 1000चे 2000 कसे करायचे हे जर सांगितलं तर आम्हाला पटकन ते समजतं. पण आपल्या जन्माचं जर सार्थक करायचंय आणि ते सद्गुरू सांगतात तर ते आमच्या बुद्धीत पटकन बसत नाही. का कारण आम्हाला देव हे याचं काही म्हणजे जीवाचं काय येण्याचा उद्देश आहे हेच तुम्हाला आम्हाला नाही पटत. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक जन्माचा उद्देश काय आहे. संत ज्यावेळेस आपल्याला सांगतात काय की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा. काय दुःखच आहे पण दुःखच आम्हाला एवढं गोड लागतंय. माऊली ज्ञानेश्वरी म्हणतात विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि विषय तो गोडू जीवाशी झाला. परमार्थ आम्हाला कडू लागतो. आपण आपली तपासणी करायची. आपल्याला हे विष आपल्याला किती चढले ते आपण आपलं तपासणी करू शकतो. काय संसार ज्यावेळेस आम्हाला गोड वाटायला लागल पैसा ज्यावेळेस आम्हाला गोड वाटायला लागल वाह मानपान ज्यावेळेस आम्हाला गोड वाटायला लागल समजायचं मला विष चढलेलं आहे. आपण आपली तपासणी करायची आपल्याला. आणि मग काय करायचं की तुम्हाला इतकी सोपी युक्ती दिली. बहिणाबाई काय म्हणतात की मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला पुन्हा येतं पिकावर. तसं हे मन आहे. तर माऊली काय सांगतात की तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी माझे एकाते. हे मन आहे नाही मन हे आपल्याला सतत म्हणजे आपला विश्वास बसला की परत तिथं संशय तयार होतो. खरंच आहे का हे खरंच आहे का. पण आपले फक्त आहे ना दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास बसतो पण हवा दिसत नाही. पण आपण हवेमुळे जिवंत आहे हा तर विश्वास आहे का नाही. मग हा विश्वास संतांच्या चरणावर किंवा संतांच्या शब्दावर आपला असला पाहिजे. हे संताची पायी हा माझा विश्वास
संतांनी जे आपल्याला दिले, सद्गुरूंनी जे आपल्याला तत्व आपल्या स्वाधीन केलं, काय की असं कोणीच म्हणत नाही. संत सद्गुरू काय म्हणाले, ज्यावेळेस तुम्हाला आम्हाला अनुग्रह दिला की तू ह्या डबड्याला विसर पण नामाला विसरू नको. आणि हे शब्द बाहेर इतर जे चालू आहे तिथं हे शब्द कोणीच बोलू शकत नाही किंवा सांगूच शकत नाही. इतक्या तळमळीनं काय की तुझ्या स्वाधीन तुला अनुग्रह दिला, तुला भगवंत दिला तुझ्याजवळ आणि त्याला तू विसरू नको. मला विसरली तरी चालेल. खरी तळमळ काय, आता भक्तीच्या नावाखाली जर पाहिलं जगात की नको नको त्या गोष्टी चालू आहे, पण जीवाकडे एवढा वेळ आहे का हो? जीवाकडे अजिबात वेळ नाहीये. आईच्या उदरात असल्यापासून जीवाच्या माग काळ लागलेला आहे आणि ह्या काळाच्या तडाख्यातनं तुम्हाला आम्हाला हे सुटका करून घ्यायची, एवढंच करायचंय, बाकी काही नाही करायचं. जगामध्ये जे चालू आहे अक्षरशः पाहिलं ना की असं वाटतं काय किती अज्ञान भरून ठेवलंय, अजून इतकं अज्ञान आहे, अजून काय काय नको नको त्या गोष्टी चालू आहे. भक्ती मार्गाच्या नावाखाली सांगणारे सांगतात, ऐकणारे ऐकतात, पण कुठेतरी हा विचार करायला पाहिजे. काय संतांनी सांगितलं का, नामस्मरणा वाचून तू काहीच करू नको एवढंच सांगितलंय. काय एक गाव आम्ही विठोबाचे नाव, एक गाव आम्ही, हा एक गाव आम्ही विठोबाचे नाव, एक गाव आम्ही विठोबाचे नाव, आणि काम नाही आता, एक गाव आम्ही विठोबाचे नाव, अनेकाचे काम नाही आता. आम्हाला आता दुसरं काही गरजच नाही दुसऱ्या कशाची. काय किती भक्तीच्या नावाखाली नको नको त्या गोष्टी चालू आहे, कसल्या कसल्या पूजा, काय काय कठीण कठीण गोष्टी, आणि भक्ती करण्याचा उद्देश मूळ चुकीचा सांगितला जातो बाहेर, आणि ते खरंच खूप वाईट वाटतं बघितल्यानंतर. आता मी बघितलं काय, एक असा त्रिकोण ठेवा, अमक्या जागी ठेवा, ह्या दिशेला ठेवा, त्या दिशेला ठेवा, मग असं होईल, मग तसं होईल. काय होणार आहे? होऊन काय काहीतरी तुम्ही लईत लई 2-4 बंगले बांधताल, 2-4 गाड्या घेताल, पण ह्याच्यासाठी किंवा ह्याला भक्ती म्हणलेलं नाहीये. मुळात संत ह्याला भक्ती म्हणलेच नाही. काय की तुझ्या माग आईच्या उदरात असल्यापासून काळ माग लागलाय, तुला त्या तडाख्यातनं सुटून घ्यायचंय, एवढाच उद्देश भक्तीचा आहे. मग मनुष्य देह मिळाल्यानंतर संत मिळाले, त्यांनी नाम पण दिलं, तत्व पण तुमच्या स्वाधीन केलं. आता तुमची आमची जबाबदारी काय? तुमची आमची जबाबदारी आहे की आपण, त्यांनी 100% आपल्याला सगळं अर्पण केलं, आपण किती टक्के आपण त्यांना अर्पण करतो?
आपण केलं का त्यांना अर्पण? अर्पण करायचं म्हणजे काय करायचं? तुम्हाला सद्गुरूंनी सांगितलं तुम्हाला आम्हाला का संसार सोडा, मुलबाळ सोडा, नोकरी सोडा, असं काय सांगितलंय? जंगलात राहा, जटा वाढवा, कुठंतरी जा, काही सांगितलंय का? गिरी गवारे कशासाठी, रागे पुरविले पाठी, तुम्हाला हे काहीच सांगितलं नाही. इतकी सोपी युक्ती सद्गुरूंनी आपल्याला दिली की काय, की तू जे काय तुझा उद्योग करते, तू काय तुझं जे नित्यकर्म करतो त्यामध्ये फक्त श्वासाला विसरायचं नाही. इतकी सोपी युक्ती सांगितली, काहीच अवघड सांगितलं नाही. आपलं जे नित्यकर्म आहे, एकनाथांच्या हरिपाठामध्ये एकनाथ महाराज म्हणतात की हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, आणि देह त्यागांती हरी बोला. मग ही एवढी धडपड कशाची आहे? फक्त शेवटचा क्षण आपल्याला साध्य करायचा आहे, एवढ्यासाठी. शेवटचा क्षण आपल्याला साध्य करायचा आहे, आणि तिथं जर गफलत झाली तर पुन्हा काय? चुकली यावर जसं एक दृष्टांत आहे, भाऊंनी नेहमी एक कीर्तनात सांगितला की एक माणूस एका किल्ल्यामध्ये, बंद किल्ल्यामध्ये एक माणूस अडकतो आणि आंधळा असतो. मग त्याला एक जण डोळस असतो, तो काय म्हणतो की तुला जर ह्या किल्ल्यातनं बाहेर पडायचंय, तू ह्या भिंतीला धर, आणि धरत धरत तू चाचपडत जा, तुला एके ठिकाणी तुला दरवाजा मिळेल आणि तिथून तू सुखरूप बाहेर सुटून जाशील. त्याप्रमाणे तो त्या महात्म्याने भिंतीला हात लावून दिला त्याचा. तसा तो चालत 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 भिंतीला धरत धरत जातो. अगदी जो दरवाजा आहे उघडा, त्यातनं तो बाहेर पडू शकतो. तो 2 पावलांच्या अंतरावर असतो, आणि ज्या वेळेस तो नेमकं दरवाजाजवळ जातो त्याला काय होतं? खाज सुटती म्हणून तो काय करतो? चालत चालत खाजवायला लागतो, त्या भिंतीचा हात काढून घेतो. तेवढ्यात तो 4 पावलं पुढे जातो, दरवाजा निघून जातो, आणि पुन्हा काय होतं? त्याचं चक्र चालू होतं. म्हणजे तुमचा आमचा हा दृष्टांत संपला, पण सिद्धांत काय आहे की तुमचं आमची इतिस्तार आहे. तुम्हाला आम्हाला संत मिळाले, त्यांनी आपल्याला नामाच्या भिंतीला आपला हात लावून दिलाय. पण जर गबाळ जर डोक्यात घुसलं किंवा संशय जर डोक्यामध्ये घुसला परत, कारण मायेचं काम आहे, अवरात्र चालूच आहे, तुम्हाला यात परत खेचायचं. पण तुमची तत्परता किती आहे हे तुम्ही तपासलं पाहिजे, किंवा तुम्ही तेवढं तत्पर राहिलं पाहिजे की नेमकं, कारण की शेवटचा क्षण गोड व्हावा. शेवटचा क्षण जर आपल्याला गोड करायचा असेल तर ती तत्परता तेवढी आपली असली पाहिजे, नाही तर काय होणार आहे? फसगत होण्याची शक्यता आहे. मग आपल्याला सद्गुरूंनी नाम दिलं, तत्व दिलं, मग आपलं कर्तव्य काय की त्या नामावर दृढ विश्वास धरून तुम्हाला आम्हाला रोजचं जे काय आपलं जीवन कार्य आहे किंवा जीवनातली आपली जी कर्तव्य कर्म आहे ती त्या नामाच्या आधाराने